श्री स्वामी समर्थ. श्रीशैलमजवळच्या कर्दळी वनामध्ये स्वामींनी अनेक वर्षे एकाच ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. ते इतके दीर्घकाळ तिथे एकाच ठिकाणी बसून होते की त्यांच्या शरीराभोवती झाडे, वेली आणि मुंग्यांचे मोठे वारूळ तयार झाले होते. एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूड तोडत होता. झाडे आणि वारूळ साफ करताना चुकून त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार त्या वारुळावर बसला. कुऱ्हाड लागताच वारुळामधून रक्ताची धार बाहेर पडली आणि क्षणामध्येच वारुळातून एक तेजस्वी मूर्ती बाहेर प्रगट झाली. तेच श्री स्वामी समर्थ महाराज होत. कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या मांडीवर बसला होता. लाकूडतोड्या उद्धवाने हे दृश्य पाहून त्याला धक्का बसला. त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तो घाबरून क्षमायाचना करू लागला. तेव्हा स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले. या घटनेमुळे स्वामींची तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्यांनी पुन्हा लोकांमध्ये येऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरवले. त्यांनी कर्दळी वनातून प्रस्थान केले आणि भारतभर भ्रमण करून शेवटी ते अक्कलकोट येथे आले, जिथे त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. या कथेचे सार त्यांच्या प्रसिद्ध वचनामध्ये आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही कथा श्री स्वामी समर्थ प्रकट कथा या नावाने प्रसिद्ध आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे श्री नृसिंह सरस्वतींचा म्हणजेच दत्तावतारांचा पुनर्जन्म मानले जातात. त्यांनी स्वतः सांगितले आहे की मी नृसिंह वाहन असून श्रीशैलमजवळील कर्दळी वनातून आलेलो आहे. धन्यवाद.